तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव परिसरात 24 जूनपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी सुरू केली होती. मात्र पावसाने अचानक मोठा जोर पकडला आणि अतिवृष्टीमुळे अनेकांची शेतं पाण्याखाली गेली. केवळ शेती वाहून गेली नाही तर नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांनीही धोका दिला. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन महागडी बियाणं विकत घेतली, पण त्या बियाण्यांपासून उगमच झाला नाही. शेतकरी संकटात सापडला. या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत तेल्हारा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी असलेलं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आणि पंचनाम्याची मागणी करण्यात आली. यामध्ये बियाण्याच्या दर्जावरही संशय व्यक्त करण्यात आला असून नुकसान भरपाईची जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी वर्ग आहोत. मी अमोल गवंदार दस्तगावातील रहिवासी असून तसेच हे सर्व दस्तगावातील सर्व शेतकरी वर्ग आहे. गेल्या 24 तारखेपासून आमच्या गावामध्ये पेरणीला सुरुवात आम्ही केली होती. मात्र पेरणी झाल्यानंतर काही नामांकित कंपन्यांची बियाणे जे काहीही निघालं नाही आहे त्याची चौकशी व्हावी. त्या बियाण्यांचे जे चेक करावे की ते बियाणं खरोखर खराब आहे का डुप्लिकेट आहे का. त्याच्यानंतर जे बियाणं आमचे निघाले होते, जे आम्ही जनरल काही पेरले होते, ते बियाणे चांगल्या प्रकारे निघण्यास सुरुवात झाली होती. मात्र पाण्याच्या काळानं ओघ घातला आणि भरपूर अतिवृष्टी असा पाऊस दस्तगावच्या शेत शिवारामध्ये आणि भांबिरीच्या शेत शिवारामध्ये व मनातल्या शेत शिवारामध्ये झाला तर आमची जी शेती होती ती संपूर्ण खरडून गेलेली आहे. तर माननीय तहसीलदार साहेबांना अशी विनंती करतो आम्ही की आपण सर्व आपले जे अधिकारी आहेत, आपले जे सह अधिकारी महसूल अधिकारी आहेत, त्यांना तुम्ही आदेश द्यावा व आमच्या शेतीचे खरडून गेले शेतीचे व जे बियाणं निघालं नाही आहे त्या शेतीचे पंचनामे करावे अशी आपल्या विनंती आहे. आम्ही हा अर्ज केलेला आहे. या अर्जावर 113 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.